पवित्रची आणि सर्वांच्या जीवनाला कृतकृतार्थता प्राप्त करणारी शिव महापुराण कथा आपल्या सगळ्यांना ऐकायची आहे। सज्जन हो, या पवित्र क्षणी आपल्या सगळ्यांना हा अलभ्य लाभ, हा पावन असा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो आहे। हे परम जन्मोजन्मीचं आपल्या सगळ्यांचं पुण्य आहे। गीता असं म्हणते, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवाम मा प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती सह महात्मा सुदुर्लभः। गीता म्हणते की अनंत जन्माचं सुकृत, अनंत जन्माचं पुण्य हे ज्या वेळेला माणसाच्या जीवनात त्या ठिकाणी प्राप्त होते, तेव्हाच माणसाला अशा पवित्र धामामध्ये बसून भाग्याने कथा श्रवणाचा लाभ प्राप्त होते। हे परम जन्माचं, अनंत जन्माचं परम सौभाग्य आपल्याला प्राप्त। जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही। आपण नेहमी रेडिओवर हे भजन ऐकत असतो, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली। जन्मोजन्मांतरीचं फार पुण्य आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते। अन्यथा बऱ्याच लोकांना महाराज येण्याची सुद्धा इच्छा होत नाही, यावं आणि आल्यानंतरही इथे आल्यानंतरही प्रवचनात बसण्याची इच्छा होत नाही। समजून जायचं त्याचं पाप त्याले म्हणून राहिलं का कायले भागवतात जाते, समजून जायचं का त्याचं पाप त्याले सांगून राहिलं का तिकडे जाऊ नको खतरा धोका आहे, त्याचं पाप त्याला घेऊन जाते। कुठे घेऊन जाते? एखाद्या हॉटेलमध्ये नेईल, एखाद्या कुठं घेऊन जाईन आणि तिथं जाऊन बसवत। म्हणून फार पुण्यवान आहात आपण लोक की आपल्याला भगवंताच्या आश्रयाला येऊन बसायला मिळालं, हे आपलं सर्वांचं परम सौभाग्य। चला सज्जन हो, आज एवढ्या मोठ्या सायासादी आपण रामेश्वर मध्ये येऊन पोहोचलो। सर्वात प्रथम आपण नागपूरवरून प्रवासाला सुरुवात केली, मधुराईला मीनाक्षी देवीचं दर्शन केलं आणि त्या दर्शनानंतर काल रात्री आपण रामेश्वरला आलो। सगळ्यांना व्यवस्थित छान झोप झाली, सकाळी आपण सगळे फ्रेश झालो आणि सगळे वाट पाहत होतो की केव्हा केव्हा आम्हाला भगवंताची कथा ऐकायला मिळते। अतिशय सुंदर कलश स्थापना आपण पार पडली सर्वांच्या हस्ते, असं काही नाही की कोणाच्या हस्ते नाही, सगळ्यांच्या हस्ते कलश स्थापना झाली। आणि पहा, भगवंताला सुद्धा आपण विराजित केलं। बरेच लोक असा भाव समजतात, असा विचार करतात की ग्रंथ म्हणजे एक पोथी आहे, ग्रंथ म्हणजे एक ग्रंथ आहे सामान्य, पण या ग्रंथामध्ये काय ताकद आहे हे तुम्ही एखाद्या वेळेला गुरुद्वारामध्ये जा, तिथली सेवा पहा आणि तेव्हा समजेल की या ग्रंथाची ताकद काय आहे। त्या गुरुद्वारामधला त्यांचा भाव पहा, खबजो रुपये असणारा माणूस चपला पुसते त्या गुरुद्वारामध्ये अनेक लोकांच्या, त्यांच्या भावाकडे पहा, लक्षात येईल की गुरु ग्रंथ साहब ज्या नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी अभंग लिहिले, त्या गुरु ग्रंथांमध्ये त्या असणाऱ्या ग्रंथामध्ये केवढी मोठी ताकद आहे त्या ठिकाणी लक्षात येईल। अशा भगवान शिवपुराण शिवस्वरूप असणाऱ्या भगवान ग्रंथराज परमेश्वराला आपण या ठिकाणी स्थापित केलं। एकदा भगवंतांचा जय जयकार करूया। उमा महेश भगवान की जय। सज्जनो, या पवित्र क्षणी आपण सगळे विराजित झालो। सर्वप्रथम आज या पवित्र कार्यामध्ये आपल्या या असणाऱ्या सत्संगामध्ये आपल्या सर्वांमध्ये उपस्थित हरिभक्त परायण आमचे श्रीसंत शंकरजी महाराजांना सुद्धा माझा प्रणाम। आमचे इटनकर साहेब असतील, या ठिकाणी विशेष रूपाने जनसेवेला हाती घेऊन आध्यात्मिकतेचा सुद्धा वसा पुढे नेणारे आमचे माजी खासदार सुरेश भाऊ सुद्धा उपस्थित आहे, त्यांना सुद्धा प्रणाम। उपस्थित सगळी पुरुष मंडळी, सगळ्यांच्या डोक्यामध्ये सुंदर पांढरी टोपी दिसत आहे, स्वतः मी टोपी डोक्यात घालून दिली। गावाकडे गेल्यावर म्हणजे महाराजांनी टोपी दिली। मयूर महाराज टोपी देतात,
असं म्हणू नका बाबा, असं म्हणू नका. टोपी घालायला दिली मी, टोपी देणारा महाराज नव्हे, लक्षात ठेवता. म्हणून टोपी घालून सगळे असे मस्त दिसून राहिले वारकरी, जसे आमच्या विठ्ठलाला आवडणारे वारकरी इथे बसले आहेत, लक्षात घ्या. अशा माझ्या सगळ्या पितृतुल्य असणाऱ्या पुरुष मंडळीला प्रणाम. आमच्या मातृशक्ती असणाऱ्या आमच्या आई, आमच्या सगळ्या मातृ, ज्यांच्या हृदयामध्ये वात्सल्य आहे, ज्यांच्या नेत्रामध्ये दिव्यता आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये एक प्रेम आहे, ज्यांच्यामुळे मात्र हे विश्व आम्हाला पाहायला मिळते, अशा मातृशक्ती असणाऱ्या आमच्या आईला सुद्धा, आमच्या मातृत्वाला सुद्धा प्रणाम आहे. ज्यांच्या सुमधुर कंठाने आपल्या सगळ्यांचं मन हेलावून टाकेल असे हरिभक्तपरायण आमचे विठ्ठल महाराजांना सुद्धा माझा प्रणाम. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे शंकर महाराजांना सुद्धा प्रणाम. ऑपरेटर आमचा धीरज यालाही प्रणाम. इंटरनॅशनल बासरी वादक आदरणीय आमचे प्रमोदजी ठाकरे साहेब यांना सुद्धा प्रणाम. हरिभक्तपरायण आमचे प्याड वादक आदरणीय आमचे सुरेश दादा यांना सुद्धा प्रणाम. आमचे सोहम महाराज यांना सुद्धा प्रणाम. हरिभक्तपरायण गोपाल महाराज यांना सुद्धा प्रणाम. श्रावण दादा आहेत आमचे, आदरणीय आमचे गवाळे साहेब आहेत. सगळे मंडळी, सगळ्यांना माझा प्रणाम. ज्या आपल्या या कथेचं लाईव्ह जे चालू आहे आणि हजारो लोक पाहत आहेत, अशा लाईव्ह चॅनलला चालवणारे आमचे हेमंत महाराज तेजनीजी, उत्कृष्ट गायक, यांना सुद्धा प्रणाम. त्यांच्यामुळे आपली कथा ही महाराष्ट्रामध्ये हजारो लोक पाहून राहिले आहे. असं समजू नका आपण 300 लोक, 350, 400 लोक इथं बसून आहोत. नाही, आपली कथा ऍट ए टाइम 5000 लोक पाहतात. मागल्या वेळेस आम्ही द्वारकेला कथा केली तेव्हा ऍट ए टाइम 5000 लोक आपली कथा पाहत होते. म्हणून आपल्या कथेचे सुद्धा अनेकांपर्यंत त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून ही कथा पोहोचून राहिली आहेत आणि त्यांना सुद्धा माझा प्रणाम. सर्व भक्त मंडळीला प्रणाम बरे का. चला एकदा सगळ्यांनी जय जयकार करा. बोले रामनाथ भगवान की. सज्जन हो, आज आपण रामेश्वर या पवित्र धामामध्ये बसून कथा श्रवण करतायत. महाराज, एक लक्षात घेतलं पाहिजे की श्रीधाम, कुठलीही धाम असू दे या देशामध्ये, या पवित्र भारतामध्ये, त्या धामामध्ये बसून कथा श्रवण करण्याचा आणि गावात कथा श्रवण करण्याचं फार अंतर आहे, फार अंतर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ज्ञानेश्वरीमध्ये ओळ लिहिली आहे, ऐका. जे तीर्थ जे क्षेत्र उत्तम ते पवित्र, भक्ती कथे समैत्र जया पुरुषा. ज्ञानोबाराय म्हणतात तीर्थ क्षेत्र धाम हे पावन असतात, हे पवित्र असतात, हे दुर्लभ माणसाला सुलभतेकडे घेऊन जाणारे असतात, नवे नवे दुर्बलाला बल प्राप्त करून देणारे असतात आणि सर्वांना त्या ठिकाणी शांतीची प्राप्ती करून देणारं धाम असते. पण आपण लोक धामामध्ये जातो, दर्शन घेतो, त्या ठिकाणी मनोरंजन करतो, त्या ठिकाणी फोटोग्राफी करतो, राहतो, सर्व करतो आणि गावाकडे वापस जातो. पण लक्षात घ्या, तिथे गेल्यानंतर जर सत्संग केला नसेल, तिथे गेल्यानंतर जर हा सत्संग त्याच्या जीवनामध्ये आला नसेल, तर त्या धामामध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका अशी असेल की महाराजांनी 3 दिवसाची कथा का ठेवली, 7 दिवस का नाही ठेवली कथा, 5 दिवस का नाही ठेवली कथा. शास्त्र असं सांगतंय, शास्त्र असं वर्णन करतंय की कुठल्याही धामामध्ये गेल्यानंतर 3 दिवस तरी, 3 रात्र आणि 3 दिवस तरी त्या धामामध्ये निवास केला पाहिजे. निदान 3 दिवस तरी निवास केला पाहिजे बरं का. आणि म्हणून या 3 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना बसून कथा श्रवण करायची. किती परम सौभाग्यशाली आहेत है ना, सगळे मंडळी परम सौभाग्यशाली आहेत. आणि म्हणून या 3 दिवसाच्या कथेकरता आपण नियोजित झालो. मध्ये जो पर्व काळ आहे, ज्याला आपण काय म्हणू, नागपंचमी ते रक्षाबंधनापर्यंतचा जो काळ आहे, तो सगळ्यांचा रिकामा असतो. म्हणून तेवढ्याच वेळात आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे. आमचं एक संकल्प आहे, आदरणीय आमचे इटनकर साहेब सुद्धा या ठिकाणी त्या संकल्पामध्ये शाबिल आहे. त्यांना 12 वर्ष पुन्हा भगवंत चांगलं ठेवणार आहे. त्यामुळे मी संकल्प सांगतो. आम्ही असा संकल्प घेतला की 12ही ज्योतिर्लिंगाला श्री शिव महापुराण कथा 3 दिवस करायची. मागल्या वर्षी काशीला आम्ही केली, बरेच मंडळी काशीला होते. यावर्षी मात्र रामेश्वरला आपण त्या ठिकाणी केली आहे आणि पुढल्या वर्षी श्रीशैलम मल्लिकार्जुनला ही कथा होणार आहे. लक्षात ठेवा, आजच तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात ठेवा.
आणि म्हणून आज आमच्या सर्वांच्या मदतीने मायबाप हो, तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुम्हाला भोलेनाथाकडे घेऊन आलं, तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुम्हाला भगवंताकडे घेऊन आलं. माहिती आहे ना तुम्हाला, आपल्या घरची परिस्थिती पहा. मुलीच्या घरी जायचं म्हटल्यानंतर मुलीचं जर प्रेम असेल तर मायबाप 17 वेळा जाते. का ग कसं आहे तुझं? एवढंच नाही तर त्या पोरीला पुन्हा पुन्हा विचारते, ते माय आज काय जेवली ग, कशाची भाजी केली? मग ते माय पुन्हा पुन्हा सांगते. एका घंट्यानं काही काही बाया फोन करते पोरीला, का ग काय कसं काय तुझं, काय म्हणते? अरे त्या मुलीचं प्रेम त्या आईला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आठवण करून देते. तसं भगवान भोलेनाथाचं प्रेम तुमच्यासारख्या भक्तांना धामामध्ये घेऊन येते. लक्षात ठेवा, भगवान भोलेनाथाची मर्जी आहे. नाहीतर आपण 300 लोक आहे, अरे त्याच्या मर्जीने आपण इथे आलो, आपण कोणी नसतो. लक्षात ठेवा, आपण निमित्त मात्र असतो. आता भगवान भोलेनाथाची जी कथा श्रवण करायची आहे, आधी आपल्याला महात्म्य ऐकायचं आहे. भोलेनाथाच्या कथेचं महात्म्य फार महान आहे, फार सुंदर आहे सज्जन हो. असं आहे, भगवान शिवजीची कथा ही आपल्या सगळ्यांना शिव